नवऱ्याची ढाल. कोल्हापूरच्या एका शांत आणि सुसंस्कृत भागात राहणारे देशमुख कुटुंब. दादासाहेब देशमुख हे एका कापडगिरणीचे मालक होते. समाजात त्यांचा मोठा मानमरातब होता. त्यांची एकुलती एक मुलगी सायली. सायली दिसायला अत्यंत सुंदर, डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणारी आणि स्वभावाने स्वाभिमानी असणारी मुलगी होती. नुकतेच तिने पुण्यातील एका नामांकित संस्थेतून गोल्ड मेडल मिळवून MBA शिक्षण पूर्ण केले होते. एका MNC कडून म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीकडून तिला वार्षिक 12 लाखांच्या पॅकेजची नोकरीची ऑफरसुद्धा मिळालेली होती. घरामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण होते. सायलीसुद्धा आपल्या करिअरची स्वप्ने पाहत होती. पण म्हणतात ना, रात्रीचा अंधार जितका गडद असतो तितकीच संकटाची सावली मोठी असते. दादासाहेबांच्या कापडगिरणीला अचानक भीषण आग लागली. करोडोंचा माल जळून खाक झाला. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यात तांत्रिक अडचणी आल्या. बाजारातील जे कर्जदार होते ते रोज घराबाहेर येऊन चक्क धमक्या देऊ लागले आणि दादासाहेबांना हा धक्का सहन झाला नाही. त्यातच त्यांना हृदयविकाराचा अत्यंत तीव्र झटका आला. ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. घर, जमीन सगळं काही गहाण पडलं होतं. अशा अत्यंत हताश परिस्थितीत कोल्हापूरचे सर्वात मोठे प्रस्थ असलेले इनामदार कुटुंब देशमुखांच्या घरी आले. इनामदार घराण्याचे मुख्य रावसाहेब इनामदार आणि त्यांची पत्नी सुलोचनाबाई यांचा शहरात आणि राजकारणात प्रचंड दबदबा होता. सुलोचनाबाईंचा स्वभाव अत्यंत कडक, गर्विष्ठ आणि हुकुमशाही प्रवृत्तीचा होता. त्यांचा एकुलता एक मुलगा राघव हा त्यांचा बिझनेस सांभाळायचा. राघव दिसायला उंच, देखणा, पण कमालीचा अबोल असा होता. तो कधीच कोणाच्या आध्यात ना मध्यात असायचा. सुलोचनाबाईंनी सायलीच्या आईसमोर एक प्रस्ताव ठेवला. हे बघा देशमुखबाई, तुमच्या पतीची अवस्था आम्ही जाणतो. तुमच्यावरचे सगळे कर्ज आम्ही एकाच झटक्यात फेडू. तुमचे घरही लिलावातून वाचवू. बदल्यात आम्हाला तुमची मुलगी सायली आमच्या राघवची बायको म्हणून हवी आहे. आम्हाला हुंडा नको, पण आमच्या घराचे काही नियम आहेत, ते मात्र तिला पाळावे लागतील. सायलीने ICUच्या काचेतून आपल्या वडिलांच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. एका बाजूला तिचे करिअर, तिची स्वप्ने होती आणि दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांचा जीव आणि कुटुंबाची अब्रू. सायलीने डोळे मिटले. तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब गळला. तिने तिच्या हातातील ऑफर लेटर बाजूला ठेवले आणि जड अंतःकरणाने या लग्नाला होकार दिला. लग्न अत्यंत थाटामाटात पार पडले. इनामदारांच्या अथांग हवेलीत सायलीने सुनेच्या रूपात पाऊल ठेवले. पण गृहप्रवेशाच्या दिवशीच तिला जाणवले की हे घर म्हणजे एक सोन्याचा पिंजरा आहे. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी 6 वाजता सुलोचनाबाईंनी सायलीला हॉलमध्ये बोलावले. तिथे रावसाहेब आणि राघवही बसले होते. सुलोचनाबाईंचा चेहरा कडक होता. हे बघ सायली, तू शहरात शिकली आहेस, मोठ्या पदव्या घेतल्या आहेस, हे तुझ्या माहेरी. आमच्या इनामदारांच्या घरात फक्त आमचा हुकूम चालतो. आज या क्षणापासून तुझी नोकरी बंद. या घराची सून कधीही बाहेर जाऊन परक्या पुरुषांच्या हाताखाली चाकरी करत नाही. तुझा तो लॅपटॉप आणि ऑफिसचे कपडे आजच पेटीत बंद करून ठेव. आणि हो, उद्यापासून सकाळी 5 वाजता उठून घरातल्या पूजेची आणि स्वयंपाकाची जबाबदारी तू घ्यायची आहेस. सुलोचनाबाईंनी आदेश सोडला.
सायलीला धक्का बसला. तिने अत्यंत आशेने राघवकडे पाहिले. तिला वाटले की तिचा नवरा, जो स्वतः सुशिक्षित आहे, तो तिच्या बाजूने बोलेल. पण राघवने शांतपणे चहाचा कप ओठाला लावला. त्याने आपली मान खाली घातली आणि तो एक शब्दही बोलला नाही. सायलीचे हृदय तिथेच तुटले. तिच्या मनात राघवाबद्दल तीव्र तिरस्कार निर्माण झाला. किती भित्रा माणूस आहे हा. स्वतःच्या आईच्या अन्यायाविरुद्ध एक शब्दही बोलू शकत नाही. ह्याच्याशी लग्न करण्यापेक्षा मी मरण पत्करले असते, असे सायलीच्या मनाने म्हटले. दिवसेंदिवस सायलीचा छळ वाढत गेला. घरात 5 नोकर असूनही सुलोचनाबाई जाणून बुजून सायलीला कष्टाची कामे सांगायच्या. मोठे तांबे घासणे, पाटावर मसाला वाटणे, पाहुण्यांसाठी तासनतास स्वयंपाकघरात उभे राहणे, हे सायलीचे आता रोजचे वेळापत्रक बनले. तिचे मऊ हात आता खरखरीत झाले होते. पण शारीरिक कष्टापेक्षा मानसिक छळ जास्त होत होता. सुलोचनाबाई तिच्या माहेरचा उद्धार करण्याची एकही संधी सोडत नव्हत्या. माहेरून काय भिकारी लक्षणे घेऊन आलीस? साधी साडी नेसता येत नाही. तुझ्या बापाचं कर्ज आमच्या पेशांवर पडले हे विसरू नकोस. आम्ही उपकार केले म्हणून आज तू या राजवाड्यात राहायला आलीस, नाहीतर रस्त्यावर भीक मागावी लागली असती, सुलोचनाबाई नातेवाईकांसमोर म्हणायच्या. सायली मात्र रात्रीच्या वेळी खोलीत येऊन बेडच्या कोपऱ्यात डोकं खुपसून ढसाढसा रडायची. राघव खोलीत असायचा. तो तिचे रडणे पाहायचा, पण कधीही पुढे येऊन तिचे अश्रू तो पुसत नव्हता. तो फक्त एक थंड नजर तिच्यावर टाकायचा आणि स्वतःच्या बाजूला जाऊन झोपायचा. राघवाचे हे वागणे सायलीला आणखी जास्त टोचायचे. एक दिवस सायलीने राघवला रागात विचारले, तुम्ही माणूस आहात की दगड? तुमची आई रोज माझा एवढा अपमान करते, माझ्या मृतप्राय वडिलांना शिव्या घालते, आणि तुम्ही नपुसकासारखे गप्प बसता? तुम्हाला लाज नाही वाटत? राघव बेडवरून उठला. त्याने सायलीच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात एक अथांग शांतता होती, ज्याच्या मागे कोणते तरी वादळ दडले होते. तो फक्त एवढंच म्हणाला, सायली, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, संयम ठेव. आणि तो खोलीबाहेर निघून गेला. लग्नाला 3 महिने पूर्ण झाले होते. इनामदार घराण्यात दरवर्षीप्रमाणे कुळाचार आणि एका मोठ्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यातले मोठे राजकारणी, उद्योगपती आणि इनामदारांचे सर्व नातेवाईक हवेलीत जमले होते. जवळजवळ 200 लोकांचे जेवण होते. सुलोचनाबाईंनी आचारी लावण्यास नकार दिला होता. आमच्या घरची पूजा आहे, आमची सून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करेल. सायलीने आदल्या रात्रीपासून एकटीने सगळी तयारी केली होती. तिचे पाय सुजले होते, डोके ठणकत होते, पण ती काम करत राहिली. पूजा संपन्न झाली. सर्व पाहुणे हॉलमध्ये जेवायला बसले होते. सायली अत्यंत थकलेल्या अवस्थेत सर्वांना वाढत होती. जेवण वाढत असताना सायलीचा पाय तिच्या साडीच्या घोळ्यात अडकला. त्यावेळी तिच्या हातात सुलोचनाबाईंच्या सासूने दिलेला, म्हणजेच इनामदार घराण्याचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला सोन्याचा आणि काचेचा मौल्यवान पाळणा होता, जो पूजेसाठी काढला होता. सायलीचा तोल गेला आणि तो पाळणा तिच्या हातातून निसटला. एक मोठा काचेचा आवाज झाला आणि त्या ऐतिहासिक पाळणाचे शेकडो तुकडे जमिनीवर विखुरले. संपूर्ण हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली.
सुलोचनाबाईंचा चेहरा रागाने काळा ठिक्कर पडला. त्यांचा अहंकार दुखावला गेला होता. त्या पाहुण्यांसमोर उठल्या आणि त्यांनी सायलीच्या जवळ जाऊन तिच्या श्रीमुखात भडकावून दिली. थाड! चापट एवढी जोरात होती की सायली जमिनीवर पडली. तिच्या ओठातून रक्त आले. हलकट, दरिद्री कुठली, भिकारड्या घरची मुलगी आमच्या घरात आली आणि आमच्या वंशाचं नुकसान केलं. तुझी लायकी नाहीये या घरात राहायची. तुझ्या बापाची अवकात नव्हती आमच्या दारात उभा राहायची. आम्ही तुला आश्रय दिला आणि तू आमच्याच पाठीत वार केलास. सुलोचनाबाई ओरडल्या. त्यांनी सायलीचे केस पकडले आणि तिला फरफटत मुख्य दरवाजाकडे खेचू लागल्या. आई, मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालं, मला बाहेर नका काढू. सायली रडत गयावया करत होती. तिचे कपडे फाटले होते. तिची आबरू वेशीवर टांगली गेली होती. नातेवाईक कुजबुजू लागली, पण सुलोचनाबाईंच्या भीतीने कोणीही पुढे आले नाही. नेहमीप्रमाणे राघव हॉलच्या कोपऱ्यात शांत उभा होता. सायलीने त्या अपमानित अवस्थेतून राघवकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक शेवटचा तिरस्कार होता. तिने मनात म्हटले, आज हा माणूस गप्प बसला तर मी या उंबरठ्यावर माझा जीव देईन. सुलोचनाबाईंनी सायलीला दाराबाहेर ढकलण्यासाठी शेवटचा धक्का दिला, पण अचानक एक अत्यंत मजबूत आणि शक्तिशाली हात पुढे आला. तो हात राघवचा होता. राघवने सुलोचनाबाईंचा हात एवढ्या घट्ट पकडला की सुलोचनाबाईंच्या तोंडून वेदनेची किंकाळी निघाली. राघवचा चेहरा आज बदलला होता. त्याच्या डोळ्यातून जणू विस्तवाच्या ठिणग्या पडत होत्या. त्याचा श्वास वेगाने चालत होता. राघव, हा काय उद्धटपणा आहे? सोड माझा हात. या भिकारडीसाठी तू स्वतःच्या आईवर हात उचलतोस? सुलोचनाबाई ओरडल्या. राघवने सुलोचनाबाईंचा हात जोरात मागे ढकलला. त्याचा आवाज जेव्हा हवेत घुमला तेव्हा हवेलीच्या भिंतीही हादरल्या. पास झालं आई, खूप झालं. गेल्या 3 महिन्यापासून मी या घरातला प्रत्येक छळ, तुझा प्रत्येक अहंकार, तुझा प्रत्येक टोमणा शांतपणे सहन करत होतो. मी गप्प होतो कारण मला पाहायचं होतं की माझ्या आईची क्रूरता कुठेपर्यंत जाते. पण आज तू एका निष्पाप स्त्रीवर हात उचलून स्वतःच्या विनाशाची घंटा वाजवली आहेस. संपूर्ण हॉलमध्ये उपस्थित असलेले पाहुणे थक्क झाले. रावसाहेब इनामदारही उभे राहिले. राघव, आईशी बोलण्याची ही पद्धत आहे का? बाबा, तुम्ही जन्मापासून आईच्या प्रत्येक चुकीवर, तिच्या अहंकारावर पांघरून घातलं, म्हणून आज तिची ही हिंमत झाली. राघव गर्जला. आई, तू जिच्या शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा कचरा केलास ना, तिने स्वतःच्या बापाचा जीव वाचवण्यासाठी या लग्नाचा सौदा मान्य केला. ती भिकारी नाही आहे, ती या राज्याची राणी होण्याची लायकी असणारी मुलगी आहे. आणि तू केवळ तुझ्या पैशाच्या माझापायी एका सोन्यासारख्या मुलीचा जीव घेतेस. राघव खाली झुकला. त्याने अत्यंत आदराने सायलीचा हात पकडला आणि तिला जमिनीवरून उठवले. त्याने स्वतःच्या रेशमी रुमालाने तिच्या ओठावरचे रक्त पुसले आणि तिच्या खांद्यावरून घसरलेला पदर नीट केला. त्याच्या डोळ्यात सायलीसाठी अथांग प्रेम आणि पश्चाताप होता. राघवने सायलीला आपल्या पाठीशी उभे केले, जणू काही एखादा किल्लाच तिच्या संरक्षणासाठी उभा राहिला होता. तो सुलोचनाबाईंच्या समोर गेला. आई, तू म्हणालीस ना की देशमुखांचं कर्ज तुझ्या पैशांनी फेडलंय, तर ऐक, मागच्या 3 महिन्यात मी जो नवीन आंतरराष्ट्रीय बिझनेस प्रोजेक्ट पूर्ण केला आहे
त्यातून इनामदार ग्रुपला 50 कोटींचा नफा झालाय. तो प्रोजेक्ट मी फक्त आणि फक्त सायलीच्या सल्ल्याने आणि तिच्या MBAच्या स्ट्रॅटेजीचा वापर करूनच पूर्ण केला आहे. देशमुखांचे कर्ज तर फक्त 5 कोटी होते. सायलीने या घराला 50 कोटी कमावून दिले आहेत. आत्ता सांग, कर्जदार कोण आहे? आम्ही की ती? हे ऐकून सुलोचनाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. रावसाहेब इनामदारांनी मान खाली घातली. पाहुण्यांमध्ये सुलोचनाबाईंबद्दल थू थू होऊ लागली. राघव थांबला नाही. त्याने आपल्या खिशातून एक फाईल काढली आणि ती सायलीच्या हातात दिली. सायली, हे बघ, हे पुण्यातील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे VP म्हणजेच व्हाईस प्रेसिडेंट पदाचे जॉईनिंग लेटर आहे. उद्यापासून तू तुझी नोकरी पुन्हा सुरू करणार आहेस. त्यानंतर त्याने सुलोचनाबाईंकडे पाहिलं. आई, आज या क्षणापासून सायलीवर या घरात कोणताही नियम लादला जाणार नाही. ती या घराची सून म्हणून नाही, तर या घराची मालकीण म्हणून राहील. आणि जर यापुढे तिच्या स्वाभिमानाला धक्का लागला तर मी, राघव रावसाहेब इनामदार, माझ्या पत्नीला घेऊन आजच हे घर, हा बिझनेस आणि ही संपत्ती सोडून कायमचा निघून जाईल. सुलोचनाबाईंचा अहंकार एका क्षणात धुळीला मिळाला. त्यांना माहीत होते की राघव जर घर सोडून गेला तर इनामदारांचे साम्राज्य एका दिवसात कोसळेल. त्यांनी गुपचूप डोळ्यातले पाणी लपवत आपल्या खोलीचा रस्ता धरला. त्या रात्री हवेलीच्या त्या मोठ्या खोलीत कमालीची शांतता होती. सायली बेडवर बसून राघवकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहत होते, पण आज ते दुःखाचे नव्हते. राघव तिच्या जवळ आला. तो खाली जमिनीवर तिच्या पायाजवळ बसला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. मला माफ कर सायली, मला तुला खूप त्रास द्यावा लागला. राघवचा आवाज आज खळबळला होता. तुम्ही एवढे दिवस गप्प का होतात राघव? मला किती तिरस्कार वाटत होता तुमचं, तुम्हाला माहिती नाही. असे म्हणून सायलीने होंदका दिला. राघवने हसून तिचे अश्रू पुसले. सायली, मला आईचा स्वभाव चांगला माहिती होता. मी जर पहिल्याच दिवशी तुझ्यासाठी भांडलो असतो तर आईने तुझ्यावर पाळत ठेवून तुझा छळ आणखी वाढवला असता. मला फक्त एक अशी वेळ हवी होती जिथे आईचा अहंकार सर्वांसमोर अशा ठिकाणी ठेचला जाईल की ती पुन्हा कधीच तुझ्यावर डोके उचलण्याची हिंमत करणार नाही. मला तुझी लायकी आणि तिची क्रूरता जगासमोर आणायची होती. मी तुझा नवरा आहे सायली. तुझं जे स्वप्न पूर्ण करणं आता माझं ध्येय आहे. सायलीने राघवच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला स्वतःसाठी एक अथांग आणि सुरक्षित गड मिळाला होता. तिने धावत जाऊन राघवला घट्ट मिठी मारली. ज्या सक्तीच्या लग्नाला ती आपल्या आयुष्याचा अंत समजत होती, तेच लग्न आज एका तिच्या नव्या आणि स्वतंत्र आयुष्याची सुरुवात ठरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आपला कोट घालून, हातात लॅपटॉप बॅग घेऊन आत्मविश्वासाने हवेलीच्या उंबरठ्याबाहेर पडली. सुलोचनाबाईंनी आपली नजर खाली वळवली, कारण दारात राघव आपल्या पत्नीच्या पाठीशी एक अभेद्य ढाल बनून उभा होता. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.